हे गाईज वेलकम टू अदर न्यू ब्लॉग्स. मी तुमचा लाडका सिद्धार्थ लोखंडे. तुम्ही बघत आहात कोकणी लोखंडे. आता मी चाललेलो आहे पनवेल मध्ये. तर ट्रॅव्हलिंग करता करता मला गाडी लगेच भेटली आडिवऱ्यातूनच. तर शॉर्ट्स घ्यायला मी आता इंट्रो देतोय. रत्नागिरीत आलो आणि तुम्हाला मी हर वेळेला ट्रॅव्हलिंग दाखवतो, पण ती नीट नाही दाखवत, पण एकदम स्पेसिफिक सगळीच दाखवणे एकटा ट्राय करतो जायला. तर आपण स्टेशनला आलेलो आहेत. काकांकडनं फक्त 30 रुपये घ्यायचे माझे. तिकीटवर जाऊ पटकन. आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं तर फुकट नाही करू शकत. पहिले एटीएम घेऊन होत्या बहिणी माहिती, कॅशच नाहीये माझ्याकडे. काय 100 रुपये गाडीवर येते. तिथे आलं पहिला एटीएम आहे बघा तिथे. पहिले त्यातून कॅश काढू आणि खाली जाऊन रिक्षा बघूया रेल्वे स्टेशनला जायला किंवा बस कुठली लागते ती. मला ऑलवेज भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे रत्नागिरी असं जर बघायला गेलं तर. जायचं एक खाली एटीएम भेटला, तो बंद आहे. परत आता वरती जायला लागेल तेवढंच चालत यार. एटीएम आहे HDFC एटीएम आहे इथे. आणि आता आयसी मधले 7:30 झाले असतील. चला त्याला कॅश बघू. चला गाईस कॅश काढली. तिथे जाऊन परत बस वगैरे रेल्वे स्टेशनला जायला, नाहीतर मग रिक्षा घ्यायला लागेल. आता अंधार पडत असेल तर चेहरा नीट क्लिअर दिसत नसेल हे बघा. आणि तुम्हाला पण जा एटीएम तर रत्नागिरीत आला, रत्नागिरीच्या बस स्टॉपच्या आउट साईडला या लेनला एटीएम आहे. आता बघा मी इथून गेलो असतो, इथून पण चढून तिथे गेलो असतो, पण काय आता ते मला बरं पडलं असतं पटपट. आता स्टेशनला आपण भेटू. स्टेशन मध्ये खेड फणसावणे ती बघा, ती जी बस आहे ना फणसावणे, ती गाडी आता इथून लागेल. आणि हा बरं तिथे वरती तिकडे आडिवरेसाठी दुसरा स्टेशन आहे आणि इथे हा स्टेशन आहे आपल्या. ती बघायची आहे. ती मे बी आपल्या रेल्वे स्टेशनला नाही, फाट्यावरती सोडेल. रात्रीची जर्नी माहित नाही मी तेवढी दाखवू शकणार का नाही, कारण इथून स्टेशन पर्यंत दाखवून स्टेशन मध्ये पुढची जर्नी कारण नेटवर्क जाईल. रात्रीचा काही एवढा दिसणार नाही. परत आपण पनवेलला उतरून घरी जाऊन परत माझ्या गावाकडचा प्रवास करायचा. कदाचित मी तो पण ब्लॉग ऍड करीन ह्याला आणि ती एकच व्हिडिओ बनवेल. हे बघा ही बस चाललेली आहे. आता दुसरी बस येईल, त्या बसने सटकणार. स्टेशन पर्यंत काका आहे का जाऊ स्टेशनला. चला काही झालो स्टेशन, रेल्वे स्टेशनच्या फाट्यावरती. इथून आता परत आपल्याला आत जायचं. एक मिनिट, माझ्याकडे ऍडिशनल टॉर्च नाही, मोबाईलची फ्लॅश वरती व्हिडिओ चालू करतोय. आधी पण ते दिसेल नाही. डायरेक्ट आता आपण स्टेशन मध्ये भेटू. चला पटकन. यो गाईज वेलकम टू रेल्वे स्टेशन रत्नागिरी. बाई काय वाटतं रात्रीचं रेल्वे स्टेशन. रत्नागिरी कोकण रेल्वे रत्नागिरी. या साईडला ऑटो रिक्षा पार्किंग आहे, तिकडून तुम्हाला रिक्षा भेटतील. आणि कोकण रेल्वे रत्नागिरी. भाई का वाटतोय रेल्वे स्टेशन मा कसं एकच नंबर बघा ना. पहिला आपण तिकीट परचेस करू, कुठल्या ट्रेनने जायचं ते बघूया. परत मग प्लॅटफॉर्म लागू. या साइडला लॉबी आहे.
स्टेशन बघा, स्टेशन. आताच्या 8 वाजता जायचं 11:30च्या बसने, ट्रेननी. एवढ्या लवकर आलं. कदाचित एक्झिट लाऊंज मध्ये जाईल. पहिला पण तिकीट परचेस करूया पटकन. हे गाईस तिकीटाचा विचार, पण तिकीट बोलताय सुपरफास्टचा तो रात्री 8 नंतर, मीन्स 8 नंतरच. अरे काय झालं? 8. अरे उठला 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 भाई, उधर से जा. 8 नंतर आहे, आपण लाऊंज मध्ये बसूया. इथं लाऊंज बघा कसं आहे, केवळ पूरी तरह से वाहतुकीला सोफा, सेटिंग, मुफ्त साफ सफाई, मोबाईल चार्जिंग, वाईफाई स्पीड, वाईफाई सबचले सुविधा. तर लाऊंज मध्ये आपण बसूया ना. लाऊंज एक तास तरी एक अगोदर तर नंतर कुठल्या आरतीला कसं बुकिंगच्या वेळेला बोलवते. चालेल. नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि पेनच लागेल. तिकीट काढायला पेन आलं तिकीटासाठी मी नाही केलेलं. आधार कार्ड. हा चालेल. तू का देतो आधार कार्ड. PNR नंबर लागतो. PNR नसला तुम्ही आधार कार्डावर पण तुम्ही देऊ शकता, इंटरव्ह्यू येऊ शकता. इथे लाईट नाही, इथे लाईट आहे. वाटतं ना ठीक ठाक. वॉशरूम मध्ये पुरुष स्वच्छ. वॉशरूम ठीक ठाक आहे. तुम्ही शार जरी घेऊ शकता. इथे शार आहे पाण्यासाठी. इथे कमोट आहे. चला तिकीट घेतलेलं आहे. खाली उतरूया. आता बघा प्लॅटफॉर्म नंबर किती गाडी येते. 1 किंवा 2 वरती येणार शक्यता तर आहे. चला पटपट. म्हणजे काय एवढ्यापर्यंत फायदा पण नाही. 10ची ट्रेन आहे, 11ची लास्ट ट्रेननेच जातोय. प्लॅटफॉर्म नंबर 3 इकडून पुढे. ट्रेन पाहिजे. काहीच आता उतरलो. दिसत असेल 4:30 वाजता पनवेलला पोहोचलोय. आता इथून आपण लोकल पकडूया आणि पटापट निघूया. मानसोरला जाऊया. इथून त्याला पटकन लोकल पकडूया. एकतर माझा
माझा आवाज पण बसला असेल, पूर्ण ट्रॅव्हलिंग एक सण नाही झाले असं बोलायला गेलं तर. चला पटापट लोकल मध्ये चढू पण जाऊया पटपट. 27ची ट्रेन आहे, 4:27 सुटायला तर. मॉर्निंग माणसं स्टेशन झालो, तिथून आता रूमवर जाऊया आणि अर्धा एक तासाचा नॅप घेऊ. डायरेक्ट रात्रीचा प्रवास गावाकडचा करतो. प्रॉपर स्टेशन खाली आहे. चला जाते थोडा उजेडल्यावर उद्या स्टार्ट. बाय चले दीदी, टाटा. निघू दे. हो या कशाला. वेलकम टू अदर न्यू सेकंड ब्लॉग. आपण त्यालाच मर्ज करणार होतो. तुम्हाला बोललेलो आपण परत ट्रॅव्हलिंग सुरू करणार होतो. आता 10 something 11 वाजलेले. खाली रॅपिडो आलेला आहे. रॅपिडोने आपण पनवेलला जाऊया. मीन्स तोच एक मर्चचा एक मोठाच ब्लॉक करून टाकतो. बघूया रॅपिडो वाला कुठे आहे आधी. अहिंसाला ते बाईक वगैरे. स्प्लेंडर आहे, स्प्लेंडरने जाऊ पटापट. सगळे रॅपिडोवाले पार्टी सोडला, कारण अजूनपर्यंत मुंबईत रॅपिडो आणि रिक्षावाल्यांचे ते सीनच चालू झालेले आहेत. ऑफिशियली आपण बोलू शकत नाही की रॅपिडो चालू झालेले आहे पर्सनल गाड्या आहेत, पण रिक्षावाले अजून त्यांना बोलतात ना की नाही न्यायचं, हे नाही ते नाही. आपण आलेलो आता स्टेशन बस स्टॉपला. पनवेलची हालचाल. आणि आपली 12:30ची गाडी आहे, 12:30 1ला येते. दोन गाड्यातून त्याला आरामात बस बघ बस. दादा आहे गाईज. आता मला गाडी भेटली, वाजलेले असतील मिनिमम 12:30 1. नाही मी ब्लॉग बनवतोय आणि इथे मला मामा भेटलेला. हाय कर मामा. बाई प्रवास एवढा तर मस्त जाईल, एक नंबर जाईल. कुठे यार झोपायचा प्रयत्न केला पण झोप आलीच नाही, कारण दिवसभर आज मी तर झोपलेलोच. आता आपण हायवेला उतरलेलो. हॉटेल शालीमार पार्क म्हणून आहे. इथे अर्धा तासाचा ब्रेक आहे. अर्धा तास मध्ये फ्रेश होऊन कदाचित आपण 3-4 पर्यंत इथे पोहोचतोय. पुण्याला पोहोचतोय 3-4 पर्यंत पुण्यावर. परत सकाळी मला अर्ली मॉर्निंगला कॉलेजला जायचं आहे. म्हणजे माझ्या कॉलेजच्या माझ्या डॉक्युमेंटसाठी एवढी धावपल करतोय. हे बघा एसटी. काय झोप हेच नाही. चला काय ते थोडं चहा नाश्ता करूया, थोडं सामान वगैरे. हे काय आता आपल्याला मे बी सकाळचे 4 ते 3 वाजतील घरी पोहोचायला. आणि प्रॉपर रस्त्यामध्ये दाखवायला का आहे नाही. तर काय करायचं आता डायरेक्ट हा ब्लॉग आहे ना पुढे कॉलेजमध्ये मी चालू जॉईंट मी क्लिप जॉईंटच करत जातो. पुढे मला ब्लॉग वाढवायचा आहे. आता थोडं सामान घेतलेलं आहे इथे असं दाखवतो. आणि क्रेविंग झालेली काय ती गोड खायची म्हणून घेतलेलं. बोलला आपण इथे थांबलेलो. इथून अर्धा तास 15 मिनिटात त्या गाडी निघून जाईल. तर डायरेक्ट आपण कॉलेजमध्ये कॉलेजचा थोडा हे करीन. कॉलेज आमचं दाखवेन, ब्लॉगला एंड करेन. तर चला मग डायरेक्ट सकाळी मॉर्निंगला भेटू. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 4 वाजलेले आणि आमचा गाव बघा सुनसुनात पडलेला आहे. गप आमचं गाव आणि तिथं माझं घर.
हे गाईज गुड मॉर्निंग. आत्ताचे वाजले 7:30 झाले, 8:30 वाजले इथे आणि माझी बसच 8:30ला. अरे मी झोपूनच गेलेलो. असं कधी मॉर्निंग आहे. आजूबाजूला गवत बघा कसले झालेले. चला पटापट बसमध्ये. हे पूर्ण माझे डोले लाल झालेलं माहिती. मी कंटिन्यू 2 दिवस ट्रॅव्हलिंग करतोय. माझा बॅक साईडला तुम्हाला रात्रीचं आता गाव दाखवलंच. तर आता पटापट डायरेक्ट पुढे जाऊया. कुंभारवाडा बेसिकली गाव इथंच बस येते. कुंभारवाड्याची कधी मॉर्निंगची हालचाल अशी आहे. आता इथून त्याला गाडी पकडून पहिला कॉलेजला जाऊ आणि ब्लॉग मी कॉलेजमध्येच एंड करीन बाई. कंटिन्यूस 2 दिवस ट्रॅव्हलिंग करते बाई. 2 दिवस जांभेकर सीएमची रवला इष्टे जागेसाठी कुठे कुठे भांडायला लागतं माहिती. तो तिकीट काढत येतोय आणि हिच्या मुलं मला सीट भेटली पाहिजे. सीटच नसते भेटली असते. थँक्यू. यो आमचा तलो ही तर सरकारी बँक आहे. त्याचा फेमस वडापाव कोण तरी. पोरं बघा कसे झाले शाळेत. ह्या साईडला आमचा कॉलेज आहे. पटापट कॉलेजला एंड करेन ब्लॉकला. तेव्हा तिथे ती जी बिल्डिंग दिसते ती माझ्या कॉलेजची. कॉलेज या एंट्री. काय काका कशात मजेत ना. एम ए इकडे पहिलीचा वर्ग आणि वरती आमचा वर्ग. पण पहिला लायब्ररीत जाऊया. पहिला सरांना बघतो. ऑफिसला सर आले नसतीलच मे बी. तरी पण लायब्ररीत पुस्तकं आणि आमची लायब्ररी. हे गाईज ज्या कामासाठी गेलो ते काम झालं. डॉक्युमेंट्स भेटले आणि इथे ब्लॉग एंड करतोय. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि इकडे बघा एक्झाम चालू आहे पोरांची. बॅगा वेगळ्या बाहेर आहेत. आणि हा आमचा कॉलेज. चला सर बाय. चला बाय.